मी ॲडव्होकेट दिलीप काकडे आज सुप्रीम कोर्टामध्ये 30 ऑक्टोबरला महाबोधी महाविहार संदर्भातली केस आज कोर्ट नंबर 2 मध्ये आयटम नंबर 19 होता। माझ्याबरोबर दादा मर्चंडे आहेत, त्यानंतर शशिकांत भालेराव आहेत। आम्ही तिघेजण जी आमची केस आज सुप्रीम कोर्टामध्ये होती, आमच्या केसचा नंबर 718 आहे आणि ही केस सुनावणीला 19व्या नंबरला आली। आमच्याबरोबर अजून दोघे आहेत, हरिश्चंद्र पवार आणि डॉक्टर मुकेश दुपारे। हे काही कारणास्तव येऊ शकलो नाही, परंतु आज जो सुप्रीम कोर्टामध्ये जी जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचवरती कोर्ट नंबर 2 मध्ये जी सुनवाई झाली, यामध्ये की आज जी आहे जी मूळ बनते सुराई ससाई यांची जी रिट पिटिशन होती, त्यामध्ये अमेंडमेंट ॲप्लिकेशन जस्टिस सूर्यकांत यांनी मान्य केलं। त्यानंतर आजच्या सुनवाईमध्ये बुद्धगयेवरून महंतांचे पण वकील त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी सांगितलं की जर हा कायदा जर निरस्त झाला तर मग संपूर्ण तिथली व्यवस्था आहे ती डिझॉल्व करावी लागेल। परत आणि आम्हाला पार्टी बनवलेलं नाही। त्यावेळेस न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्हाला पार्टी तुम्ही बनवायपर्यंत तुम्ही आतापर्यंत काय करत होता, तुम्ही झोपले होता का, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पार्टी बनायला पाहिजे होतं, परंतु आत्ता तुम्ही काही की जागे कशी काय झालेला आहात। त्याच्यामुळे जे जस्टिस सूर्यकांत आणि महंतांचे जे वकील होतं त्यांची मागणी अजिबात मान्य केली नाही आणि आपलं जे ॲप्लिकेशन होतं ते मूळ ॲप्लिकेशनचं अमेंडमेंट झालं आणि पुढची तारीख आपल्याला देण्यात आलेली आहे। आम्ही जी स्वतंत्र याचिका दायर केलेली आहे त्या याचिकेच्या माध्यमातून आम्ही प्रथमपासूनच आमच्या याचिकेमध्ये की हा 1949 हा जो PT ॲक्ट आहे तो निरस्त झाला पाहिजे। महाबोधी महाविहाराच्या आत आणि बाहेरच्या परिसरामध्ये जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे। त्याचप्रमाणे की जसं राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये जी सुप्रीम कोर्टाने केस असण्याच्या आधारावरती लावली होती आणि तिथील मुस्लिमांना पर्यायी जागा देण्यात आली होती, तशाच पद्धतीने आमची ही मागणी आहे की इथंसुद्धा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्णपणे त्याचं व्यवस्थापन मालकी स्वामित्व हे सर्वच्या सर्व जे आहे ते बौद्धांच्याकडे देण्यात यावं आणि इथल्या हिंदू लोकांना जी आहे ती पर्यायी जागा देण्यात यावी। त्याचप्रमाणे ही संपूर्ण महाबोधी महाविहाराचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन असेल किंवा स्वामित्व असेल हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात कशा पद्धतीने द्यावे, तर आम्ही त्यावरती मागणी केलेली आहे की हा एक सेंट्रल ॲक्ट करण्यात यावा आणि सेंट्रल ॲक्टच्या माध्यमातून भारतामधल्या ज्या प्रमुख संस्था किंवा बौद्ध समाजातले जे प्रमुख घटक आहेत यांच्या संस्थांच्या प्रतिनिधित्वांच्या माध्यमातून ती कमिटी तयार करण्यात यावी, अशा पद्धतीनं आमच्या याचिकेद्वारा आम्ही मागणी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे आणि आज त्याची सुनावणी झाली। पुढची तारीख आज संध्याकाळपर्यंत आपल्या लक्षात येईल, तर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ऑनलाईन पुढची तारीख आपल्याला मिळेल। बौद्धविहार महाबोधीचा जो विषय जो आहे या विषयाच्या अनुषंगानं संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहे त्याच्यामध्ये हा विषय प्रामुख्याने घेतला जातो आहे आणि या संदर्भात हा न्याय मिळण्यासाठी सर्व स्तरातील शक्ती एकवटलेल्या आहेत आणि समाजामध्ये फार मोठी उत्सुकता आहे की हा गेले अनेक वर्षापासूनचा जो कायदा जो 1949 जो कायदा जो आहे तो निघून रद्द करून नवीन कायदा व्हावा आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा व्हावा की त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी करता येतील आणि हा असलेला कायदा रद्द करण्यासाठी याचिका जी दाखल केलेली आहे त्या याचिकेची सुनावणी आज झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या याचिकेमध्ये पहिल्यांदाच आज ज्यांना आपण पार्टी केले त्यांना नोटीस बजावून ते आज कोर्टामध्ये पहिल्यांदा हजर राहिले आहेत। म्हणजे ह्या सुनावणीची प्रक्रिया खऱ्या अर्थानं आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे असं आम्हाला वाटतं। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही 5 जणांनी जी महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेची आज सुनावणी झालेली आहे आणि आम्हाला आशा आहे की हा जो लढा आहे हा लढा गेल्या 134 वर्षापासूनचा लढा प्रदीर्घ काळ चाललेला लढा आहे। या लढ्याला आता कुठेतरी न्याय मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि याच्यासाठी आम्ही 5 याचिका करते याच्या पुढे सुद्धा आम्ही हवे तो करायला तयार आहोत, परंतु हा लढा आम्ही जिंकू किंवा माननीय न्यायालय उच्च न्यायालय आम्हाला म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय देईल यावेळेला अशी आम्हाला अपेक्षा आहे।
धन्यवाद. महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये जी सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी माहिती धम्मसंहिता या चॅनलवरती सातत्याने दिलेली आहे. सर्वांनी धम्मसंहिता चॅनलवरचे आपले व्हिडिओ पाहावं. महाबोधी विहाराच्या संदर्भातली जी चळवळ आहे किंवा हा विषय काय आहे नेमका तो समजून घ्यायचा असेल तर आपण धम्मसंहिता चॅनलवरती जाऊन तिथले व्हिडिओ पाहावे. धन्यवाद.